लेकराला लाल दिव्यात पाहून हरकली बोराटवाडी. मंत्री होऊन आलेल्या जयाभाऊला बिलवली मायमाऊली. दुष्काळी भाग माण तालुक्यातील बोराटवाडी येथील सर्वसामान्य रेशनिंग दुकानदाराचा मुलगा, सर्वांचे लाडके नामदार जयकुमार गोरे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवून लाल दिव्याच्या गाडीतून गावामध्ये येतात समस्त बोराटवाडी आनंदाने हरपून गेली. पिढ्यानपिढ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी गेले 15 वर्षे प्राणपणाने लढणारा लेख जयाभाऊ ग्रामविकास मंत्री म्हणून जन्मगावी येताच बाळाबापड्यांनी घरांवर गुढ्या उभारून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचे औक्षण करून स्वागत केले. नामदार जयाभाऊ बोराटवाडीमध्ये येताच समस्त महिला भगिनींच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू तरळले. माता भगिनी आणि प्रत्येक मायमाऊली आनंदाने मंत्री झालेल्या जयाभाऊला बिलगली. मानखटाव मतदारसंघाचे गेली 15 वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या जयकुमार गोरे यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये लहानपणापासूनच अनुभवली आहे. घरात राजकारणाचा कोणताच वारसा नसणारे जयाभाऊ खडतर परिस्थितीवर मात करून प्रस्थापितांविरोधात लढत आले. दुष्काळी मायबाप जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत जयाभाऊंनीही रात्रंदिवस अपार कष्ट करून मान आणि खटाव या दोन्ही तालुक्यांची दुष्काळ मुक्तीची लढाई अंतिम टप्प्यामध्ये आणली आहे. त्यांनी विविध योजनांचे पाणी मतदारसंघामध्ये आणले आहे. माता भगिनींच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करत त्यांनी येथील बळीराजाला जगण्याची नवी उमेद दिली आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यामध्ये त्यांनी कोणतेच कसूर ठेवले नाही. कायम प्रस्थापितांविरोधात लढताना त्यांना खडतर संघर्ष करावा लागला आहे. जयाभाऊ बोराटवाडीमध्ये येताच फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करण्यात आली. ढोल ताशांचा गजर आणि डीजेच्या दणदणाटामध्ये तरुण पिढी आनंदाने बेभान होऊन नाचत होती. महिला भगिनींच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू ओघळत होते. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आपला जयाभाऊ मंत्री झाल्याचे पाहून बोराटवाडीकरांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. जयाभाऊंचा संघर्ष पाहणाऱ्या बाळाबापड्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या होत्या. 2 वर्षापूर्वी त्यांचा जीवघेणा अपघात झाला होता. तेव्हा बोराटवाडीच्या काळजाचा ठोका चुकला. अख्ख्या बोराटवाडीने तेव्हा देव पाण्यामध्ये घालून जयाभाऊंसाठी प्रार्थना केली होती. अनेक संकटांवर मात करून मोठ्या हिमतीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा लढवय्या जयाभाऊ कॅबिनेट मंत्री होऊन गावामध्ये येताच बोराटवाडीकरांनी दिवाळी साजरी केली.